तर महत्त्वाची बातमी समोर येते। आझाद मैदानावरील आंदोलक शिक्षकांना न्याय द्या, आमदार विश्वजित कदम यांची विधानसभेत जोरदार मागणी। मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या 2 दिवसापासून शिक्षकांचे आंदोलन चालू आहे। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक आलेत। यामध्ये महिला शिक्षकांची संख्या देखील लक्षणीय आहे। आज महिला शिक्षकांना लहान मुलांना सोबत घेऊन आंदोलन करावं लागतंय। ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने शिक्षकांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली। त्याचबरोबर शिक्षकांना टीईटी परीक्षा, इतर शैक्षणिक कामे, त्याचबरोबर प्रशासकीय कामांना भार सोपवण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये मानसिक ताणतणाव निर्माण होतोय, हे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले। धन्यवाद। प्रतिनिधी फिरोज मुल्ला, CBS न्यूज मराठी, बिलवडी। मी अत्यंत गंभीर विषयावर सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, गेले 2 दिवसांपासून ऐन पावसाळ्यात आणि या धोधो पावसामध्ये आज आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन चालू आहे। अध्यक्ष महोदय, 2 दिवसांपासून विधिमंडळातले अनेक सदस्यांनी आपल्या भावना या शिक्षकांच्या बाजूने या सभागृहाच्या कामकाजात मांडलेल्या आहेत। शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा शब्द दिलेला होता की शिक्षकांच्या शिष्टमंडळावर आम्ही सखोल चर्चा करून मार्ग काढू। अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनाच्या सत्रामध्ये सुद्धा हे शिक्षकांचं आंदोलन असंच आझाद मैदानावर झालेलं होतं। अध्यक्ष महोदय, जवळजवळ 8 ते 10 हजार शिक्षक ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत। त्यात महिला शिक्षक मोठ्या संख्येने आहेत आणि काही महिला शिक्षकांना आज त्यांची लहान मुलं बाळ घेऊन सुद्धा आंदोलन करावं लागतं। राज्य सरकार या शिक्षकांच्या प्रश्नांबाबतीत कधी गांभीर्याने त्यांची दखल घेणार आहे? आणि सातत्याने आम्ही सभागृह